विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम तुमचं द्वितीय सत्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण द्वितीय सत्राच्या इयत्ता 8वीच्या मराठी विषयाच्या पहिल्या पाठाला अर्थात 11व्या धड्याला आपण प्रारंभ करतोय. तुम्हा सर्वांना माहीत आहे पाठाचं नाव आहे स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा. अर्थात पाठ्यपुस्तकामध्ये द्वितीय सत्रातील हा पहिला पाठ आहे. या पाठाचं स्वरूप तुम्हा सर्वांना माहीत असावं म्हणून सांगतो. हा जो पाठ आहे हा स्वामी विवेकानंदांचा पाठ आहे. स्वामी विवेकानंद हे नाव सर्वांना ज्ञात आहे. 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांचा जन्म झालेला आहे. स्वामी विवेकानंदांनी आपण ती जयंती आपल्या शाळेमध्ये साजरी करतो. स्वामी विवेकानंदांचे विचार सर्व मुलं इथं सांगत असतात. स्वामी विवेकानंद कोण आहेत, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कोणतं कार्य केलेलं आहे, या सगळ्या गोष्टीची आपल्याला त्रोटक माहिती आहे. स्वामी विवेकानंद हे नाव आपल्याला शिकागो येथील भाषणापासून सर्वांना परिचित झालेलं आहे. स्वामी विवेकानंद एक तरुण संन्यासी होते. आपल्या जीवनामध्ये खरं अध्यात्म काय आहे हे स्वामी विवेकानंदांनी आचरण करून दाखवलं. स्वामी विवेकानंदांचं गाजलेलं शिकागो येथील भाषण तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत असतात, झेप घ्या, दिशा तुम्हास शरण येतील. माणसाला काहीतरी जीवनामध्ये करावं लागेल. आळस आणि कंटाळा याला तुम्ही झटकून टाका, हा अमूल्य संदेश या पाठामधून स्वामी विवेकानंदांनी आपल्याला दिलेला आहे. स्वामी विवेकानंदांनी भारताचं भ्रमण केलं, अर्थात भारत फिरले. आपण ज्या देशामध्ये राहतो, आपण ज्या राष्ट्रामध्ये राहतो, ते राष्ट्र, तो देश आपल्याला माहीत असला पाहिजे. आपल्या देशाची संस्कृती आपल्याला कळाली पाहिजे. आपल्या देशामध्ये कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात, आपल्या देशामधली राहणारी सधन माणसं, आपल्या देशामध्ये राहणारी निर्धन माणसं, आपल्या देशामध्ये दारिद्र्यामध्ये जीवन कंठत असलेली माणसं, भिकाऱ्यापासून ते राजापर्यंत विविध स्तरामधली ही माणसं पाहावीत, यांना डोळे भरून न्याहाळावं आणि यांचं दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी आपण काहीतरी पाऊल उचलावं, हा उद्देश स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रेच्या पाठीमागे होता. केवळ फक्त दलितांची दुःख समजून घ्यावीत आणि त्यांना मदत करावी एवढाच हेतू त्यांचा नव्हता, तर या भ्रमण यात्रेमागे स्वामी विवेकानंदांचा व्यापक दृष्टिकोन होता. स्वामी विवेकानंदांना आपण ज्या देशामध्ये राहतो तो देश फिरायचा होता, तिथला निसर्ग पाहायचा होता. महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. भारताला 7,500 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. ही समुद्राच्या किनारी राहणारी लोक काय खातात, यांचं प्रमुख अन्नधान्य कोणतं? उदाहरणार्थ समुद्रकिनारी भात आणि मासे हे अन्न समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांचं आहे. तसंच महाराष्ट्रामधल्या लोकांचं अन्न वेगळं, राजस्थानामधल्या लोकांचं अन्न वेगळं, उत्तर प्रदेशमधल्या लोकांचं, बिहार एवढंच नाही तर कर्नाटक, कन्नड, म्हणजे भाषेमध्ये, राहणीमानामध्ये, खानपानामध्ये एक विविधता आपल्याला पाहायला मिळते. जसं आपण ज्वारी आणि बाजरी इथं खातो, तसं दुसरीकडे जर दुसऱ्या याच्यामध्ये विचार केला तर फक्त भात जास्त खाणारी लोक आपल्याला, आंध्र वगैरे हा जो भाग आहे, या भागामध्ये भाताचं उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये आणि भात सेवन करणारी माणसं त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अन्न पदार्थ बनवण्याच्या पद्धती वेगळ्या, प्रत्येक राज्यामधला निसर्ग वेगळा आहे. राजस्थान वेगवेगळ्या गडांनी उभारलेलं हे राज्य आहे. तसंच एकीकडं गड आहेत आणि एकीकडं मोठ्या प्रमाणामध्ये वाळवंट आहे. महाराष्ट्राची जर परिस्थिती विचारली तर काही भाग कोकण आहे, काही ठिकाणचं अन्न वेगळं आहे. ज्वारी आहे, बाजरी आहे, कापूस आहे, तूर आहे, मूग आहे, उडीद आहे. हे झालं जमिनीच्या बाबतीमध्ये. खाद्यपदार्थ वेगळे आहेत, गड आहेत, किल्ले आहेत आणि या गडा किल्ल्यांना आपण फिरावं. वेगवेगळ्या प्रकारची ऐतिहासिक ठिकाणं आहेत. उदाहरण जर सांगायचं झालं तर ताजमहल आहे,
मग या ताजमहलाला भेट देऊन हा ताजमहल कोणी बांधला, कुणाच्या स्मरणार्थ बांधला, तो भव्य दिव्य का आहे, आजही त्याच्यासारखी सुंदर वास्तू दुसरी कोणती नाही. अर्थात या सगळ्या अनाकलनीय गोष्टी आपल्या देशामध्ये आहेत की हे बांधणं कसं असेल. वेगवेगळी पुरातन मंदिरं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची नैसर्गिक सौंदर्य स्थळे आहेत, हम्पी सारखं ठिकाण आहे. आता या हम्पीला वेगवेगळ्या प्रकारची डोंगर, एका एका दगडाची मोठमोठी पर्वत आहेत, म्हणजे एका एका पर्वता एवढी दगड आहेत. तर ही सगळी विविधता आपण पाहावी, डोळे भरून पाहावी, हा उद्देश स्वामी विवेकानंदांचा होता. आपला देश आपल्याला पाहायचा होता, तिथली माणसं पाहायची होती, त्यांची दुःख पाहायची होती, म्हणून त्यांनी कन्याकुमारी ते माफ करा, काश्मीर ते कन्याकुमारी हा जो भाग आहे, अर्थात उत्तरेकडून दक्षिणेकडे ते फिरत आले. मग याच्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी मुक्कामं केली आणि त्या मुक्कामात आणखी त्यांनी लिहिलं की कोणती गोष्ट त्यांना जास्त आवडली, कोणती आवडली नाही. भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य हे त्यांनी पत्रामध्ये, आपली विवेकानंदांची पत्र आहेत त्या पत्रामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. अर्थात अशा अनेक बाबीला त्यांनी आपल्या लेखणीमधून स्पर्श केलेला आहे. या पाठाला, या भ्रमणाचा जो हा सगळा इतिवृत्तांत आहे तो लिहिलेला आहे सुनील चिंचोलकर यांनी. आता कोण आहेत सुनील चिंचोलकर आणि त्यांनी हा सगळा भाग का लिहिला याचा आपण विचार करूया. तर सुनील चिंचोलकर हे लेखक आहेत, त्यांचा जन्म 1951 ते 2018. आता या काळामध्ये सुनील चिंचोलकर यांनी जी पुस्तकं लिहिली ती कोणकोणती पुस्तकं आहेत बघा. मी नेहमी तुम्हाला सांगतो की पाठामध्ये परिचयामध्ये 2 भाग पाडतात. एक पहिला परिच्छेद असतो आणि दुसरा परिच्छेद असतो. आता या 2 परिच्छेदामध्ये, पहिल्या परिच्छेदामध्ये बघा मुलांनो, त्या लेखकाचा जन्म, जर मृत्यू असेल तर मृत्यू, त्यानं लिहिलेली पुस्तकं, त्या पुस्तकांना मिळालेले पुरस्कार, या सगळ्यांची त्यांची नावं वगैरे या सगळ्याचा अंतर्भाव असतो. आता सुनील चिंचोलकर यांनी लिहिलेली पुस्तकं बघा. सुप्रसिद्ध लेखक आहेत, संत साहित्याचे अभ्यासक आहेत. संस्काराचं मोती नावाचं एक त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे. समर्थ रामदासांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे श्री रामदास, श्री दासबोध विवरण 1 ते 6 अशा प्रकारचे त्यांनी संच लिहून ठेवलेले आहेत. 10 संत चरित्र लिहिलेले आहेत. अशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी एकूण 40 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांना काही पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्या पुस्तकांना. तर शिवसमर्थ पुरस्कार, कृतज्ञता पुरस्कार आणि समर्थ रामदास पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी ते सन्मानित झाले. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक पाठाची जी परिचय असते त्या परिचयामध्ये 2 परिच्छेद असतात. पहिल्या परिच्छेदामध्ये लेखकाने लिहिलेली पुस्तके, त्याला मिळालेले पुरस्कार. आता दुसरा परिच्छेद आहे. या परिच्छेदामध्ये, या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत. तर चला मी आता तुम्हाला सांगितलं या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत. तर बघा, या पाठात स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रे दरम्यानचे प्रसंग आले. यात स्वामी विवेकानंदांच्या वाचनाची गती, त्यांची आकलन शक्ती याविषयीचं वर्णन आलेलं आहे. बघा, प्रत्येकाचं वाचन वेगळे, कोणाचं स्थिर आहे, कोणाचं गतीनं आहे. स्वामी विवेकानंदांचं वाचन हे गतीनं होतं आणि नुसतं गतीनं नाही, तर त्यांची जी बुद्धिमत्ता होती ही एक पाठी बुद्धिमत्ता होती. म्हणजे एकदा वाचलं की ते लक्षात राहतो. इंग्रजीमध्ये याला फोटो कॉपी मेमरी असं म्हणतात. ते एकदा वाचायचे आणि ती वाचलेला सगळा जो सारांश आहे, जो वाचलेला सगळा जो परिच्छेद आहे, ते जे पान आहे ते पान त्यांच्या स्मरणामध्ये राहायचं. याविषयीचं वर्णन आलंय. भारत यात्रेच्या समारोपाप्रसंगी कन्याकुमारी येथील शिलाखंडावर स्वामी 3 दिवस ध्यानस्थ बसले होते. मी जसं आता तुम्हाला सांगितलं की काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत त्यांनी भ्रमण केलेलं आहे भारत देशाचं. आणि ज्यावेळेस याची सांगता त्यांना करायची होती त्यावेळेस त्यांनी समुद्रामध्ये असणारी एक, समुद्राच्या मध्यभागी, म्हणजे कन्याकुमारीचा जो समुद्र आहे त्याच्या एक मध्यभागी एक शिलाखंड होता, अशी मोठी एक दगड होता आणि त्या दगडावर बसून त्यांनी सलग 3 दिवस जी ध्यान साधना केली त्याचं वर्णन या पाठामध्ये आलेलं आहे.
त्यांनी भारतभूमीच्या सद्यस्थितीच्या आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याविषयीचे चिंतन केले. त्या 3 दिवसामध्ये त्या असणाऱ्या दगडाच्या त्या शिळेवरती बसून त्यांनी आपण जो भारत फिरलो तो भारत देश कसा आहे आणि कसा असला पाहिजे, आपल्या देशामधलं दारिद्र्य घालवण्यासाठी व्यवस्थेनं काय प्रयत्न केले पाहिजेत याचं वर्णन त्यांनी याचं चिंतन त्यांनी त्या 3 दिवसाच्या काळामध्ये केलेलं आहे. स्वामीजींची राष्ट्रभक्ती आणि जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येते. स्वामी विवेकानंदांच्या मनामध्ये हे बदलली पाहिजे परिस्थिती, याच्यासाठी आंतरिक तळमळ त्यांची होती. आपला देश संपन्न असला पाहिजे, आपल्या देशामध्ये उपाशी पोटी झोपणाऱ्यांची संख्या कमी झाली पाहिजे, केवळ कमीच नाही तर ती 0 झाली पाहिजे, याच्यासाठी त्यांची तळमळ होती. प्रस्तुत पाठ हा मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकातून घेतलेला आहे. ही गोष्ट मुलांनो लक्षात ठेवा. आपल्याला कधीही कोणता पाठ कुणी लिहिला, कधी लिहिला आणि कोणत्या पाठ्यपुस्तकामधून घेण्यात आलेला आहे, कोणत्या मासिकामधून घेण्यात आलेला आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर स्वामी विवेकानंद या पुस्तकामधून स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा हा पाठ घेतलेला आहे. आपण पाठाला सुरुवात करतोय. पाठाला सुरुवात करण्या अगोदर एक समोर तुम्हाला चित्र दिसतंय बघा पाठ्यपुस्तकामध्ये. तर हे जे चित्र आहे, मी तुम्हाला चित्र दाखवतोय, हे जे चित्र आहे मुलांनो, हे स्वामी विवेकानंदांचं चित्र आहे. या चित्रामधून स्वामी विवेकानंदांचा आत्मविश्वास बाहेर पडताना आपल्याला दिसतो. माणूस आत्मविश्वासी असावा, आत्मविश्वास ज्याच्याकडे आहे तो जग जिंकतो, असं नेपोलियन एकदा म्हटला होता. ही आत्मविश्वासाची शक्ती आहे. अंगावरती भगवे वस्त्र आहेत, डोक्यावरती फेटा आहे आणि मोठ्या आत्मविश्वासाने रुबाबदार असं त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात युवकांचे खरे प्रेरणास्थान हे स्वामी विवेकानंद आहे. पाठाला आपण सुरुवात करतोय बघा. ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केलं. बघा मुलांनो, आपण ज्या देशामध्ये राहतो तो देश कसा आहे, तिथली माणसं कशी आहेत, तिथली गुरेढोरे कशी आहेत, तिथला सोर्स ऑफ इन्कम उत्पन्नाचं साधन कोणतं आहे, तिथले लोक शेती कशी करतात, तिथं काय नैसर्गिक साधन संपत्ती आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असाव्यात. म्हणून स्वामी विवेकानंदांनी एक दिवशी निर्णय घेतला की त्यांनी हा देश एकदा फिरून काढावा, इथली माणसं पाहावीत, इथला भूगोल निहाळावा, इथला समुद्र निहाळावा. या दृष्टिकोनातून स्वामी विवेकानंदांनी काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत त्यांनी भ्रमण केलं. पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत. बघा, स्वामी विवेकानंदांनी काश्मीर ते कन्याकुमारी या प्रवासादरम्यान पोरबंदर नावाच्या ठिकाणी काय केलं, त्यांनी मुक्कामी असताना काही खंड वाचण्यासाठी घेतले होते. बघा, ते रोज एक खंड वाचत असत आणि तो ग्रंथपालाला परत करायचे. म्हणजे एक खंड एका दिवसामध्ये वाचायचा आणि तो ग्रंथपालाला परत करायचा आणि त्याच्याकडून दुसरा घ्यायचा. आता मुलांना साहजिक गोष्ट आहे, आपलं पाठ्यपुस्तक जर घेतलं तर ते छोटं असतं आणि आपण जर ते वाचायला घेतलं आणि एका दिवसामध्ये जर ग्रंथपाल सोनवणे सरांना जर आपण परत केलं तर त्यांचा आपल्यावर विश्वास बसेल का? नाही बसणार. का नाही बसणार? ते म्हणतील की यानं सकाळी घेतलं, दुपारी परत केलं, संध्याकाळी परत केलं, म्हणजे यानं वाचलेलं नाही. पण स्वामी विवेकानंदांची, मी जसं तुम्हाला सांगितलं की स्वामी विवेकानंदांची बुद्धिमत्ता ही फोटो कॉपी मेमरी होती. अर्थात एक पाठी बुद्धिमत्ता आपण त्याला म्हणतो. एकदा वाचलेलं ते स्मरणामध्ये राहतं, लक्षामध्ये राहतं. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी काय केलं होतं, ते रोज एक खंड वापरत आणि आपल्या माणसाजवळ ते काय करायचे, एका शिष्याजवळ द्यायचे आणि त्याला म्हणायचे जा आज बदलून घे. तर असा प्रकार त्यांचा चालू होता. त्यांनी 3 खंड एकेका दिवसात वाचून परत केले. 3 दिवसामध्ये एक खंड वाचायचे, परत केले. ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारले. आता ग्रंथपालाला हे कुतूहल होते, आश्चर्य होतं. अगोदर सुरुवातीला वाटले की स्वामी हे काय करतात, यांचे घेऊन जातात ग्रंथ परत करतात, हे वाचत नसावेत. काय विचारलं बघा शिष्याला त्या ग्रंथपालाने, स्वामीजी न वाचता पुस्तकं परत करतात वाटतं.
उपहासात्मक भाषेमध्ये तो त्या शिष्यांना स्वामीजींच्या तो ग्रंथपाल म्हणतो, तुमचे स्वामीजी ग्रंथ तर घेऊन जातात पण न वाचताच परत देतात वाटतं, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे शक्यतेच्या बाहेर आहे. कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड एका दिवसात कसं काय वाचणं शक्य आहे, असे घडूच शकत नाही. काही लोकांना ग्रंथालयातून जाडी जाडी पुस्तकं घेऊन जायची सवय असते, न्यायच्या न वाचता परत करायची अशी सवय असते. थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं, तसंच बहुतेक हा साधू करत असेल. आता स्वामीजींनी ज्यावेळेस दररोज एक एक खंड वाचून परत आपल्या शिष्याकडे दिला आणि तो शिष्य ज्यावेळेस घेऊन गेला, त्यावेळेस त्या असणाऱ्या ग्रंथपालाला वाटलं की ह्यांचे स्वामीजी पुस्तक वाचत नाहीत. काही लोकांना जशी सवय असते, जाडी जाडी पुस्तकं ग्रंथालयामधून घेऊन जायचे आणि न वाचताच ती परत आणून द्यायचे आणि बाहेर मोठेपणा मिरवायचा, मी खूप वाचन करतो, माझं खूप वाचन आहे, असाच काहीसा प्रकार दिसतो, असं त्या शिष्याजवळ ज्यावेळेस त्या ग्रंथपालाने सांगितलं त्यावेळेस शिष्याने हे सगळे स्वामीजींना येऊन सांगितलं. चौथ्या दिवशी चौथा खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले. आता शिष्य आला आणि स्वामीजींना म्हणाला की स्वामीजी, तो जो ग्रंथपाल आहे तो मला असं म्हणाला की तुमचे स्वामीजी बहुतेक पुस्तक वाचत नसावेत, फक्त घेऊन एक जवळ ठेवून परत करत असावेत, तसाच काहीसा प्रकार आहे. स्वामीजी म्हटले, तू नको जो वाच, मी जातो. आणि परत करण्यासाठी आता स्वतः स्वामीजी त्या ग्रंथपालाकडे गेले. त्यांनी तो ग्रंथपालाकडे ग्रंथ मागितला आणि त्याला सांगितले, पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत. आपल्याला आवश्यक असणारा ग्रंथ स्वामीजींनी मागितला आणि जाता जाता सांगितलं की तुम्ही मला याच्या अगोदर जे दिलेले 3 ग्रंथ आहेत ते माझे पूर्ण वाचून झालेले आहेत. तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता. बघा मुलांनो, असं कोण म्हणू शकतं, ज्याच्यामध्ये वाचनाचा आत्मविश्वास आहे तीच व्यक्ती असं म्हणू शकते. आणि स्वामीजी त्या ग्रंथपालाला म्हणतात की तुम्ही दिलेले जे मला 3 ग्रंथ होते, हे सगळे 3ही ग्रंथ माझे वाचून पूर्ण झालेले आहेत. एवढंच नाही, तुम्हाला जर खात्री करायची असली तर तुम्ही मला त्या पुस्तकामधला, त्या ग्रंथामधला कोणताही भाग विचारा, मी तुम्हाला सांगू शकतो. आता स्वामीजींनाच आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की हे जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत. आता ज्यावेळेस स्वामीजींनी ग्रंथपालाला असं चॅलेंज दिलं, आव्हान दिलं, त्यावेळेस ग्रंथपालाला उत्सुकता वाटली की ज्यावेळेस आपल्याला हा आव्हान देतोय त्यावेळेस आपण बघूया तरी यानं खरंच वाचलंय का नाही, किती प्रामाणिक राहिलाय. ग्रंथपालाने स्वामीजींना त्या 3 खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. प्रश्न विचारू लागला ग्रंथपाल. त्या 3 खंडामधले कोणतेही प्रश्न विचारले की स्वामीजी काय करायचे, त्या संबंधानं अर्ध ते पाऊण पान जे आहे ते अर्ध ते पाऊण पान पूर्ण मुखोद्गत. मुलांनो, ही काही सोपी गोष्ट नाहीये. एखाद्या पुस्तकामध्ये आपण सारखं सातत्यानं वाचून सुद्धा आपल्या काही लक्षात राहत नाही. स्वामीजी जशाला तसं ते अर्ध ते पाऊण पाठ डोक्यामध्ये असलेलं ते तो जो मॅटर आहे तो मॅटर त्या ग्रंथपालाला सांगू लागले. अर्थात स्वामीजींच्या स्मरणशक्तीची ही क्षमता आहे, ही ताकद आहे. हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे. ग्रंथपाल अचंबित झाला आणि ग्रंथपालाच्या लक्षात आलं की हे मानवी कक्षेच्या बाहेरचं काम आहे, हे यंत्रासारखं काम आहे. जसं आपण रोबोट पाहतो, आपण एखाद्या चित्रपटामध्ये रोबोटचं काम पाहिले, रोबोट असं जसं स्कॅनिंग करतो ना, तसं स्वामीजींची बुद्धिमत्ता होती. स्वामीजींनी ते जशाला तसं अर्धा पाऊण पान सांगितल्यामुळं, तो जो आहे पाठ झालेलं पान सांगितल्यामुळं तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणलं हे मानवी कक्षेच्या बाहेर आहे. खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले होते, तीर्थक्षेत्र खेत्री, आणि तिथल्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारलं, स्वामीजी एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसे शक्य होते, पण काय जादू आहे का काय तुमच्याकडं, एवढं कसं काय लक्षात ठेवू शकता तुम्ही? अहो, आपण जर सकाळी टिफिन मध्ये दुपारी मुलांना काय खाल्लंय
हे जर आपल्या संध्याकाळच्या वेळेस जर विचारलं तर आपल्या लक्षात राहत नाही. किंबहुना सकाळच्या तासाला सरांनी तुम्हाला काय सांगितलं होतं हे जर आपल्या लक्षात राहत नाही, तर स्वामीजींनी एवढं सगळे ग्रंथ लक्षात ठेवण्याची जी क्षमता आहे, जी कला आहे, ती त्यांनी कशी अवगत केली. खेत्रीजींच्या महाराजांना दिलेलं उत्तर स्वामीजींनी विचार करण्यासारखं आहे. स्वामीजी म्हणाले होते, काय म्हणाले होते बघा, मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो, तसेच माझा तासन तास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ती लक्षात राहते. मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो. हे सगळं का जमलं मला, तर मी माझ्याकडे एक भांडवल आहे, माझ्याकडे एक शक्ती आहे, आणि ती शक्ती म्हणजे ध्यानाची शक्ती आहे. मी दररोज ध्यान करतो आणि ध्यान करत असल्यामुळं मी वाचलेलं माझ्या डोक्यामध्ये, अर्थात ते माझ्या चित्तामध्ये जाऊन राहतं. ध्यानामध्ये एवढी ताकद आहे मुलांना. आपण ध्यानासंबंधी अनेक प्रवचने ऐकली असतील, पुस्तकं वाचली असतील, तर ध्यानामध्ये बघा प्रज्ञा स्थिर करण्याची एक शक्ती आहे. भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हेच समजावून सांगतात. अर्जुनाने प्रश्न विचारला होता की माझी बुद्धी स्थिर नाहीये आणि मी बुद्धी स्थिर करण्यासाठी काय करायला हवं. त्याचं उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात फक्त आणि फक्त ध्यान करायला हवं. ध्यान म्हणजे काय, आपल्या डोक्यामध्ये कसलेही विचार न ठेवता शांत राहण्याची कला, ही सोपी व्याख्या बघा ध्यानाची. आणि याच्यासाठी आपल्या डोक्यामधले सतत चालत असणारे विचार आपण कुठंतरी बंद केले पाहिजे. आणि डोळे बंद करून विचार बंद होत नसतात. केवळ डोळे बंद आणि विचारांना आपल्या डोक्यामधून घालवणे याचं नाव ध्यान आहे. तर मी ध्यानाची कला अवगत केलेली आहे, त्याच्यामुळं मी वाचलेलं सगळं पाठ राहतं. तसेच माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते, पाठ होऊन जाते. पुढे स्वामीजी म्हणाले, असं बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षरे शिकवतो, शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो. आता बघा एखादा लहान प्राथमिकचे शिक्षक असतात, 1ली-2रीच्या मुलांना थेट ते काही पॅराग्राफ शिकवत नाहीयेत किंवा परिच्छेद शिकवत नाहीयेत. तू थोडं बाजूला थांब, प्रत्यक्ष डायरेक्ट परिच्छेद शिकवतात का थेट? नाही. ते काय करतात, ते अगोदर अक्षर रे, मग काय अननासाचं, हे की नाही, ख रे खणाचा, ग रे गणपतीचा, हे की नाही, घ रे घराचा वगैरे. आणि मग असं करून काय करत असतात, अगोदर अक्षरांचे शब्द आणि शब्दांची मिळून मग वाक्य, आणि शब्दांचे वाक्य झाले की मग वाक्यांचे परिच्छेद होत चालतात. ही जशी पद्धत आहे तशी पद्धत शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो. आपण वाक्यापाशी थांबतो. बरं, आता आपल्याला माहिती आहे कोणता अर्थपूर्ण शब्द आहे आणि निरर्थक शब्द. अर्थपूर्ण शब्द त्यालाच म्हणतात ज्याचं स्वरूप काहीतरी असतं. ज्याला आता बरेच असे शब्द असतात, टला ट म्हटलं की नाही, ठीक आहे नाही. समजा एखादा कोणताही शब्द आपण म्हणूया, राम शब्द आहे, ठीक आहे नाही, तर हा र काना आणि म याला काहीतरी विशेष. पण नुसतं म असं जर आलं तर काही शब्द आहे का तो, किंवा र असं जर जोडलं तर काही शब्द आहे का, त्याला काही अर्थ आहे का? नाही. म्हणून अर्थपूर्ण शब्द ज्यावेळेस तयार होतो आणि त्याच्याकडे जर एक चित्तानं पाहिलं तर आपल्याला वाक्यामध्ये वाचत असताना त्या वाक्यामध्ये कुठं थांबायचे, काय करायचे हे लक्षात यायला पाहिजे. वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे, वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. आता अरे अननसाचं ते ज्ञ ज्ञानेश्वरांचा इथपर्यंत जे आपण शिकलेलो आहोत, ही जी 12 आकडी आहे, याचा शेवट कुठे होतो? एखादं वाक्य तयार करणे, ठीक आहे नाही. एक राजा होता, हे छोटं वाक्य झालं. आता हे वाक्य शिकलं की परत अरे अननसाचं शिकायची जशी गरज नाही, तसं सुरुवातीला तुम्हाला ध्यान करताना काही गोष्टी तुम्हाला जमत नसतील, पण हळूहळू एकदा का त्या जमल्या की तुम्हाला या गोष्टी सोप्या जातात.
आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियाची शक्ती आणखी विकसित करू शकतो. मुलांना, आपल्याला निर्मात्यानं अर्थात ईश्वरानं आपल्याला दशेंद्रिय दिलेले आहेत. शब्द बघा तुम्ही, आपल्याला मुख दिलेलं आहे, त्वचा आहे. कोणीतरी जर आपल्याला चिमटा घेतला की चिमटा बसतो, अर्थात आपल्याला सेन्स जाणवतो की मला चिमटा बसला आहे. आपण डोळ्यानं पाहतो, हे सुद्धा ज्ञानेंद्रिय आहे, आपल्याला ज्ञान होतं. समजा हा खडू आहे आणि हा खडू मी कशाने हा सिद्ध झालं, माझ्या डोळ्यानं मी हा खडू पाहिला. तो मुलगा आहे, ती मुलगी आहे की नाही, हे कशानं पाहिलं मी. आता मी डोळे बंद केले, आता माझी त्वचा सुद्धा नाही, पण बाहेरून कुठंतरी मोटारसायकलचा आपल्या या वर्गाच्या बाहेर जाताना एक आवाज आलाय, गाड्याचा हॉर्नचा आवाज आलाय. आता हा हॉर्नचा आवाज आहे, मी ओळखला, पण कशाद्वारे ओळखला, डोळ्यानं नाही, इंद्रियानं नाही, तर मी ओळखला कर्णेंद्रियांनी, कानानं तो आवाज मी ओळखला, माझ्या कानापर्यंत आला. तसं आता कान आहे, जीभ आहे. आता काही गोष्टी आता कानाने मी आवाज ओळखला, पण जिभेने ओळखता येईल का मला हा आवाज, नाही. समजा मला साखर आहे, ही साखर गोड आहे का तिखट आहे, गोड असतेच साखर त्याच्यात, म्हणजे आता मिरची आहे, मिरची ही तिखट आहे आणि साखर ही गोड आहे, पण हे सिद्ध कशाहून होईल, ज्यावेळेस मी चिमूटभर साखर माझ्या जिभेवर ठेवील त्यावेळेस ती गोड लागेल, आणि चिमूटभर जर मिरची किंवा तिची पूड जर जिभेवर ठेवली तर ती मला तिखट लागेल. अर्थात त्या संवेदना मी कशानं जाणल्या, तर त्या असणाऱ्या इंद्रियानं. म्हणून आपली जी इंद्रिय आहेत, कान आहे, डोळा आहे, नाक आहे, हे की नाही, आपल्याला नाकानं काय गंध, वास घेता येतो, चांगला वास, वाईट वास, या सगळ्या गोष्टी आपल्याला कशानं कळतात, नाकानं कळत असतात. म्हणजे आपल्याला ही ज्ञानेंद्रिय आहेत आणि याद्वारे ज्ञान होत असतं. आणि ही ज्ञानेंद्रिय जर आपण एकत्र केली, याचं जर आपण कॉन्सन्ट्रेशन जर केलं आणि जर एखाद्या वस्तूवर ते सगळे ज्ञानेंद्रिय जर लावले, तर आपल्याला कोणतीही गोष्ट समजायला कठीण जात नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला का समजत नाही, आपण म्हणतो की नाही सर हा भाग मला थोडा नाही समजला किंवा ते भाग नाही, याचं कारण काय असतं, त्या काळामध्ये, त्या वेळेमध्ये आपलं लक्ष विचलित झालेलं असतं, आपण तिसरीकडे कुठंतरी भरकटलेलो असतो, आहे की नाही. कधी कधी वर्गाच्या बाहेरच्या आवाजामध्ये, कधी कधी आपलं मन उगाच, आपण इथं इथं बसलेलो आहे, पण आपलं मन मित्रमैत्रिणीमध्ये बाहेरच्या असतं. कधी कधी कुठंतरी एखाद्या दूरच्या मैत्रिणीजवळ असतं, मित्राजवळ असतं. पण आपण वर्गामधले प्रत्येक शिक्षक शिकवत असताना जर संपूर्ण लक्ष त्यांच्याकडे दिलं तर आपल्याला कोणताही भाग समजतो. आणि हीच कला, समजून घेण्याची कला आहे. अर्थात स्वामीजींच्या वाचनाचं रहस्य स्वामीजी या परिच्छेदामध्ये सांगतात. पुढे स्वामीजी म्हणतात, मी ग्रंथाचे परिच्छेदच्या परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो. स्वामीजी आणि ग्रंथपाल यांच्या संवादामध्ये, खेत्रीच्या महाराजांच्या संवादामध्ये स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना सुद्धा सांगितलं की मी परिच्छेदच्या परिच्छेद, पॅसेजची पॅसेज एक नुसती नजर मारली की ते परिच्छेद वाचतो. काही ग्रंथांची पानेच्या पाने मी वाचू शकतो. जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले. आता पोरबंदराहून स्वामीजी कुठं पोहोचले, तर कन्याकुमारीला पोहोचले. कन्याकुमारीला स्वामीजींनी कन्याकुमारी मातेचं दर्शन घेतलं. मनाला अतिशय आनंद झाला. बघा मुलांनो, या सगळ्या गोष्टी आपल्याला फिरल्याशिवाय कळत नाही. तुम्ही सुद्धा फिरलं पाहिजे आणि फिरल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी, आता कन्याकुमारीचं हे जे मंदिर आहे, तिथला जो परिसर आहे, तिथला जो समुद्र आहे, फार सुंदर आहे. आणि कन्याकुमारीला आल्याच्या नंतर चित्ताची शांतता स्वामीजींच्या झालेली आहे. फार आनंद झाला. दर्शन घेतलं. दर्शन घेऊन ते बाहेर आले, समुद्राच्या काठी उभे राहिले. स्वामीजी जिथं कन्याकुमारीला उभे राहिले होते तिथून पुढे अथांग अशा प्रकारचा समुद्र होता. मोठ्या मोठ्या लाटा समुद्रामध्ये येत असतात, जात असतात. स्वामीजी न्याहाळत होते. समुद्राची लांबी किती असेल, रुंदी किती असेल, उंची किती असेल, आजपर्यंत कुणाला मोजता आली नाही. हे भयान वास्तव आहे. आणि अशा या अनाकलनीय समुद्राला पाहून स्वामीजी प्रसन्न झाले, न्याहाळत बसले.
सगळीकडे अनंत अनंत असा 3 दिशेला सागर पसरलेला. स्वामीजी पाहताय अनंत शब्द वापरलाय. जिथं अंत नाही त्याला अनंत म्हणतात. बघा मुलांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेला पाठ शिकवण्याच्या अगोदर शब्दार्थ लिहून देतो. त्या शब्दार्थामध्ये हा अनंत शब्द मी तुम्हाला दिलेला आहे. तुमच्या लक्षामध्ये असेल अनंत म्हणजे काय, ज्याला अंत नाही त्याला अनंत म्हणतात. समुद्राला अंत आहे का? समुद्र किती खोल आहे, समुद्र किती दूर लांब आहे, उंच आहे, सांगता येते का? नाही सांगता येत. म्हणजे अनंत हाच शब्द समुद्राशी आपल्याला लागू पडतो. आणि म्हणून केवळ एकदा अनंत नाही म्हणले, ठीक आहे नाही, 2 वेळेला हा अनंत शब्द वापरलेला आहे. 2 वेळेला काय शब्द वापरलाय? एखाद्या गोष्टीची दृढता सांगण्यासाठी, ठामपणा समजावून देण्यासाठी द्विरुक्ती 2दा उच्चार करणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ एक सांगतो तुम्हाला, आपल्या घरी जरी पाहुणे आले तर आपण काय करतो, घरी आल्याच्या नंतर या या म्हणतो 2 वेळेला, या या, बसा बसा, ठीक आहे नाही, एकदा म्हणत नाही बसा. म्हणजे अशा अनेक गोष्टी असतात द्विरुक्ती. तर 2 वेळेला आपण काय केलेलं आहे, स्वामीजींनी इथं वर्णन करताना चिंचोलकर काय करतात, 2 वेळेला समुद्र कसा आहे, अनंत अनंत, ज्याचा अंत नाही, अशा प्रकारचा 3 दिशेला सागर पसरलेला. एकदम स्वामीजींचे लक्ष गेले की मध्यभागी 1-1.5 फरलांग अंतरावर स्वामीजींचे लक्ष गेलं. त्यांनी पाहिलं की तिथं शेळा आहे, 1-1.5 फरलांग अंतर आहे. आणि त्या ठिकाणी त्या शेळेवरती म्हणजे 2 शिलाखंड आहेत जवळजवळ, ते पाण्याच्या भरपूर वर आहेत. तिथे आपण गेलो तर स्वामीजीच्या मनामध्ये आलं, समुद्र न्याहाळत असताना स्वामीजींना 1-1.5 ते 2 फरलांगावर 2 शिळा दिसल्या. आणि त्या शिळा मुलांना समुद्राच्या पाण्यामध्ये होत्या. त्या शिळा पाहिल्याने त्यांच्या मनामध्ये आलं की आपण जर त्या शिळेपर्यंत जर गेलं तर, हे की नाही, काहीतरी एक वेगळ्या प्रकारचं असा विचार आल्याबरोबर स्वामीजींनी काय केलं बघा, त्यांनी तिथे असणाऱ्या त्या नावाड्यांना विचारलं. तर समुद्रामध्ये नावाडी असतात, त्या नावाड्यांना विचारलं की मला त्या असणाऱ्या 2 जे दगड आहेत, त्या ज्या शिळा आहेत तिथपर्यंत जायचंय, ते काय आहे? नावाडी म्हणतात बघा त्याला, श्रीपाद शिला म्हणतात. काय म्हणतात त्याला? श्रीपाद शिला. स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपत आहे, आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत. बघा, उत्तरेचं एक टोक आणि दक्षिणेचं हे दुसरं टोक, आपण असं आलेलो आहोत. उत्तरेपासून आपण आलो, संपूर्ण भारताचं आपण भ्रमण केलंय आणि आपण दुसऱ्या टोकावर आहोत. पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचे टोक नाही, तो शिलाखंड हे देशाचे टोक आहे. देशाचं टोक कोणतं आहे? आपण जिथे उभे आहोत ते नाही, तर ते पाण्यामध्ये असणारे जे शिलाखंड आहे ते देशाचं टोक आहे. त्या शिलाखंडावर आपण जावं, कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी. आपण आतापर्यंत जे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत चालत आलेलो आहोत, ते कन्याकुमारीचं शेवटचं टोक इथं नाही तर त्या 2 शिलाखंडाच्या जवळ आहे. आणि आपण काय करावं, त्या 2 शिलाखंडावर जावं आणि खऱ्या अर्थानं आपल्या भारत यात्रेची आपण सांगता करावी. कंटिन्यू होते. दाब नका.